जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 6वा. चातुर्य विवरणनाम. श्रीराम समर्थ. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले हे तो घडेना. जय जय रघुवीरा समर्थ. 15वा दशक सुरू आहे. आत्मदशक त्याचं नाव आहे. बोलले हा सगळा दशक कशासाठी दिला, तर बोलले स्वतःला बघण्यासाठी दिला, स्वतःला शोधण्यासाठी दिला, स्वतःला ओळखण्यासाठी दिला. कारण असं आहे की देवाला शोधलं काय आणि आपलं स्वतःला शोधलं काय एकच आहे. देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. बोलले मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी तूपणाची बोळवण जेव्हा होते आणि आत बाहेर एकच ध्यान जेव्हा उभं राहतं, मग बोलले हे जीवाचं जीवपण आणि शिवाचं शिवपण हे एकच होऊन जातं आणि त्यावेळेस सगळ्या समस्या त्या ठिकाणी सुटलेल्या असतात. मनुष्यानं बाहेरच्या सगळ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःमध्ये त्याने काही बदल घडवून आणलेला नाही किंवा स्वतःलाच त्याने बघितलेलं नाही, स्वतःला शोधलेलं नाही. ह्याने असं करावं, त्याने तसं करावं, हा असा वागला पाहिजे, तो तसा वागला पाहिजे, ह्याने असं केलं तर चांगलं होईल, त्याने तसं केलं तर चांगलं होईल, असं म्हणून मनुष्य समोरच्या परिस्थितीला सगळा दोष देत राहिला. पण समर्थांनी काय दाखवलं, बाबा तुझे आहे तुझं पाशी. बोलले काही कोणाला दोष देऊन फायदा नाही, सगळं काही आपल्याजवळच आहे. आपण आपलं कर्म इमाने इतबारे करत राहावं. आपण इतरांमध्ये असणाऱ्या त्या चैतन्याला बघावं. इतरांच्या ठायी असणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या कला गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आतमध्ये असणारं ते एक मुख्य चैतन्य काय आहे आणि त्याचा तो स्वभाव आहे किंवा त्याची तशी ठेवण आहे हे मानून आपण सुखी राहिलं पाहिजे. त्यासोबतच मनुष्याकडे आणखीन अशा बऱ्याच सगळ्या चातुर्याची आवश्यकता आहे आणि ही सगळी चातुर्याची लक्षणे समर्थांनी या समासाच्या रूपानं वर्णन केलेली आहेत. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले हे तो घडेना. बोलले शाई जेव्हा आता पूर्वी शाई वेगवेगळ्या सगळ्या वनस्पतींपासून बनायची, मग ते किंवा लाकडापासून बनायची, तर ते पिवळं असायचं. आणि शाई कशी बनली, शाई कृष्ण बनली म्हणजे काळी बनली. आणि बनवून काय झालं तर भूमंडळी विस्तारली. बोलले हे शाईसारखंच आपलं जीवन आहे, लेखणीसारखाच आपला जीवन प्रवास आहे. बोलले किंवा आपलं शरीरसुद्धा तसंच आहे. अगदी आईच्या उदरामध्ये पाण्याच्या थेंबापासून आपल्या सगळ्या शरीराची निर्मिती झाली आणि मग त्याचा विस्तार वाढला. सुरुवातीला आपलं आयुष्य हे अगदी कोरं होतं, नंतर हळूहळू हळूहळू आपण त्याच्यामध्ये सगळं लिहित गेलो. भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले हे तो घडेना. बोलले हे सगळं बोलले आपण जर जन्माला आलो आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे, एक सत्कीर्ती केली, सत्कर्म केले, सद्धर्म केले, तर बोलले तो पण एक विस्तार झाला. आणि अधर्म कुकर्म हा पण एक विस्तार झाला. पण बोलले इथे समर्थांना कुठल्या विस्ताराची अपेक्षा आहे की बाबा मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बोलले तेने विन उमजले, जन्माला येऊन सत्कीर्ती करून जावी. बोलले आपल्या सगळ्या अधोगतीचा सगळा शेवट या जन्मात येऊन आपण करावा. कायमचं सगळं जे जन्म मरण आहे, येणं जाणं आहे, बोलले याचा लोप आपण या ठिकाणी करावा अशी अपेक्षा समर्थांची आहे. तेने विन उमजले हे तो घडेना. बोले विस्तारण्याशिवाय पर्यायच नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही त्याच्या पुढच्या जन्मात.
कधी ना कधी आपणाला हे सगळं कोडं सोडवायचंच आहे. कोडं कशा करता म्हटलं बोले, तर ज्याला कळलं त्याचं कोडं सुटलं. आता ह्या कोड्याची गंमत अशी आहे, कोडं सोडवायचा विषयच नाही आहे. कोडं सोडवायला समर्थ सांगतच नाही. कोडं फक्त समजून घ्यायचं आहे. ज्याला हे कोडं समजलं ते न सोडवताच ते सुटून जातं. म्हणजे हे सगळं विषयांचं कोडं, मनमायेचं कोडं, आता हे सगळं आपल्याला काही लागतच नाही. आपल्या जो आपण आहोत, आत्माराम आपण जो आहोत, जे आपलं स्वतःचं सिद्ध स्वरूप आहे, किंवा जे आपलं स्वतःचं शांत, निर्मळ, पवित्र असं प्रत्येकाचं एक निश्चळ असं स्वरूप आहे. आणि ज्या कोणालाच असं मन माया विकार करे असं करावं असं वाटत नाही. कोणाला वाटतं? हे मन मायेला वाटतं. हे मन मायेला वाटतं, ते मला वाटत नाही, हे समजून घेणेच कोडं सुटण्याची सगळी खूण आहे. बोलले हे ज्याने समजून घेतलं त्याचा विस्तार वेगळा असतो आणि मन मायावाल्याचा विस्तार वेगळा असतो. आता आपण कोणाच्या संगी विस्तारावं हे पाहावे आपण आता आपण बाहेरच्या सगळ्या भौतिक जगताच्या मायेच्या सहाय्यानं विस्तारावं, की इकडे सन्मार्थांच्या, सद्गुरूंच्या शिकवणीच्या, श्रवणाच्या, उपासनेच्या सहाय्यानं विस्तारावं हे पाहावे आपण पितापासून कृष्ण झाले. पण आयुष्य काही संपत नाही किंवा आयुष्य काही थांबत नाही, ते होतच राहतं. ते बोलले तुम्ही करा अथवा नका करू, तुम्ही चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा, उपासना करा नका करू, श्रवण करा नका करू, स्मरण करा नका करू, पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले. त्याचा विस्तार हा सतत 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 सुरूच असतो. पण उमजलं पाहिजे, लवकर उमजलं पाहिजे. आयुष्य अल्प आहे, आयुष्य थोडे आहे, त्या आधी उमजलं पाहिजे. नाहीतर काय होतं, अधोगतीचा फेरा फार मोठा आहे, तो चक्कर फार मोठा आहे. आता आपल्या सगळ्या गतीनुसार पुन्हा मनुष्य जन्म मिळतो, की पुन्हा सगळी अधोगती अर्थात सगळी प्राणी योनी मिळते. मग 84 फिरून यायचा फेरा म्हणजे काही सोपं नाही. आता माणसाचं वय सरासरी 70-80 वर्ष, प्राण्यांचं वय 10-20 वर्ष, असे सरासरी. बाकी कीटक, मुंग्या वगैरे यांचे वय अगदी काही दिवसांमध्ये असतं, काही महिन्यांमध्ये असतं. सरासरी काही वर्षांमध्ये जरी मनुष्याचं एक प्रत्येक जीवाचं आयुर्मान जर 84 लक्ष योनीचं काढलं, तर बोलले हे 84 लक्ष गुढीला 10 जरी पकडले तरी 84 कोटी बोलले वर्षे आपणाला यातना, हाल अपेष्टा भोगाव्या लागणार आहे, किंवा स्वतःची सगळी होरपळ करून घ्यावी लागणार आहे. तो बोलले समर्थ बोलले, बाबा आता आलाच आहेस ना, आता जाणूनच घे. आता विवेकाच्या पातळीवर राहा, आता चातुर्याच्या पातळीवर काम कर. आणि बोलले अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत आदरपूर्वक प्राप्त झालेल्या सगळ्या आयुष्याच्या मध्ये सावध राहून, शुद्धीमध्ये राहून, भानावर राहून, एक आलेलं प्रत्येक कर्म, आलेला प्रत्येक दिवस भगवत चरणी अर्पण करता आला पाहिजे. सावध राहून प्रत्येक क्षण काढता आला पाहिजे. सावध राहून प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. आणि हा सावधपणाचा क्षणच आपल्या कामाचा आहे. बोलले त्याच्यामुळे तोच आपल्या कामात येणार आहे. बेसावधपणाचा क्षण आपल्याला बोलले
अंधारात लोटणारा आहे. मग संसारातला असू द्या, कुठेतरी आणखीन व्यवसायातला असू द्या, कोणत्या का ठिकाणचा असू द्या ना, प्रत्येक ठिकाणी जर आपण सावध राहून आपला काहीतरी व्यापार केला तर आपल्याला यश मिळतं. तसंच आयुष्यामध्ये आपण सावध राहून बोलले हा सगळा आपला जो संसार आहे किंवा आपला जो प्रपंच आहे तो अत्यंत जाणीवपूर्वक आपण त्याचं निर्वहन करावं. तेने विण उमजले हे तो घडेना. आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेथेच असते. आता ही जी शाई आहे ती पितापासून निर्माण झाली. आता त्याच्यातून सर्व प्रकारचे पुस्तकं लिहिता येतात, सर्व प्रकारचे अध्याय लिहिता येतात. संसाराचे पण लिहिता येतात, लोभाचे पण लिहिता येतात, कामनेचे वासनेचे पण लिहिता येतात आणि भक्तीचे पण लिहिता येतात, पुरुषार्थाचे पण लिहिता येतात, सामर्थ्याचे पण लिहिता येतात आणि स्वतःचं कल्याण करून घेण्याचे अध्यायसुद्धा लिहिता येतात. आहे तरी स्वल्प लक्षणं. गोष्ट थोडी आहे पण अत्यंत गंभीरपूर्वक, अत्यंत जाणीवपूर्वक विचार करण्यासारखी सगळी गोष्ट आहे. बोलले याच्याने काय होणार आहे तर बोलले आपलं मोठं कल्याण होणार आहे. कारण ही सुवर्ण संधी आहे. मनुष्यजन्म मिळाल्यावर बोलले थोड्या काळासाठी जर आपण सावधपण किंवा आपण शुद्ध जाणीवेच्या भूमिकेमध्ये राहिलो, सतर्कतेच्या भूमिकेमध्ये राहिलो, आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण. म्हणजे कितीतरी मोठ्या काळाचं सगळं आपलं कल्याण आपण याच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. म्हणून हे जे मिळालेलं आहे सद्गुरू कृपेचं, परमार्थाचं, हे फार गहन आहे. बोलले याचे आपण आभार मानले पाहिजे, याचा आपण आनंद मानला पाहिजे की आपल्याला हे सगळं मिळालं, आपण सगळं करतो आहोत आणि अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत नेमपूर्वक हे सगळं केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे, सद्गुरू शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विषयांचा फोलपणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्यामध्ये मुख्यतः 2-4 सगळ्या गोष्टी आहेत. चातुर्य म्हणजे काय आहे? चातुर्य म्हणजे सर्वांगीण चातुर्य आहे. पहिली गोष्ट आहे की बाबा रे, एकतर ज्याच्यासाठी आपण सगळी अधोगती पत्करतो आहोत किंवा ज्याच्यासाठी आपण सगळं स्वतःचं अनंत कालाचं त्या ठिकाणी अनहित करून घेतो आहोत, तर ते मुळात प्रत्यक्षात त्याच्यात तथ्य काय आहे हे पण एक विचार करायला लागेल. त्याच्यातून आम्हाला भेटतं काय? तेवढं पुरतं भासमान, तेवढा पुरतं वेळ आमचा जातो, आनंद मिळाल्याचा भास होतो, पुन्हा सगळी भूक, पुन्हा सगळी तहान, पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. हजारो जन्म झाले, लाखो जन्म झाले, पण पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच सगळं आपण करत आहोत. हे शोधायला लागेल. आणि मग हे सगळं जाणून घेतल्याच्या नंतर की याच्यामध्ये काहीच नाही, मग करायचं काय? काहीच न करणे हेच बोलले प्रत्यक्षात करणे आहे. स्वरूपी स्थिर राहणे किंवा स्वरूपानुसंधान लावणे. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये भेटी लागी जीवा लागलीसे असं. याच्यामध्ये भेटी जीवाची आणि शिवाची ठरलेली आहे. अधम आणि उत्तम गुण तेथेच असते. आता अधम करायचं की उत्तम करायचं हे आपल्या जवळच आहे. मही सूत सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयता मिळवून चालिला कार्यभाग. तर बोलले बोरूच्या बोलले टाकेने पूर्वी लिखाण केलं जायचं. शाईमध्ये बोरूला बुडवून त्याच्या आधारानं बोलले श्वेत अर्थात पांढऱ्या सगळ्या पृष्ठभागावर ते वाळलेली पाने असतील किंवा इतर झाडांच्या साली असतील त्याच्यावर लिखाण केलं जायचं. मग बोलले महीसूत म्हणजे ते काय, महीमधून जन्म झालेला, अर्थात ते बोरू ते
वनस्पती ही महीसूतच असते, जमिनीतूनच ती जन्माला येते आणि तिच्या मदतीनं आणि शाईच्या मदतीनं काय झालं, श्वेता श्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता इहलोक सार्थकता होत आहे. बोलले श्वेता श्वेताची गाठ पडली आणि बोलले लिहिणारा श्वेत आणि ज्याच्यावर लिहिलं जातं तो श्वेत म्हणजे पांढरं पांढरं, आणि मध्ये कृष्ण मिश्रित होता, मध्ये शाई झाली. आणि ह्याच्यातून काय झालं, इहलोक सार्थकता होत आहे. आता बाकी भरपूर बोरू आले किंवा बाकी भरपूर ते बांबूची झाडं सगळी निर्माण झाली, पण ती आली तशी कापल्या गेली. पण एखादाच बोरू असा असतो, एखादाच झाड असतं की त्याचं ते असं लिखाण करण्यासाठी वापर केला जातो. मग त्याला असं सरसावून द्विधा केला, त्याचे 2 भाग केले जातात आणि त्याला असं लेखणीचा आकार सगळा दिला जातो आणि ते असं शाईमध्ये बुडवून बुडवून बोलले त्याच्यापासून लिखाण केलं जातं. म्हणजे तो बांबूचा किंवा तो बोरूचा तुकडा त्या ठिकाणी काय झालं, त्याचं मूल्य अमूल झालं, अमूल्य झालं. अनंत कालासाठी त्याने स्वतःचं मूल्य लिहून घेतलं किंवा तो अनंत कालासाठी अजरामर झाला, प्रसिद्ध झाला. हा परिणाम कशाचा आहे, संगतीचा आहे. बोलले त्याला काय भेटलं, त्याला तो शाईच्या संगतीने मध्ये आला. बोलले मध्ये कृष्ण मिश्रित होतं, कृष्ण तत्व, सद्गुरु तत्व, परमार्थ तत्व. बोलले संसारामध्ये आला, पण परमार्थ तत्व जर मिळालं तर काय होतं, इहलोक सार्थकता होत आहे. बोलले इहलोकाची सार्थकता होते आणि म्हणून हे मधलं कृष्ण मिश्रित होता, कृष्ण तत्व मिश्रण होणं गरजेचं आहे. म्हणून त्या सद्गुरूंना, त्या तत्वाला कायम आपलं आवाहन असलं पाहिजे, कायम आपली विनंती असली पाहिजे की म्हणाले समर्था, ह्या बांबूला म्हणजे अर्थात आपणाला की तुमचा स्पर्श बाबा अखंड राहू दे, सद्गुरू कृपा अखंड राहू दे, सद्गुरू भक्ती हृदयाकडे अखंड राहू दे. आणि याच्या मदतीनं काय होणार आहे तर बोलले इहलोक सार्थकता, संसारामधील उत्तम भूमिका, उत्तम मंगलाचरणाची भूमिका या ठिकाणी लिहिली जाणार आहे. आणि इहलोक सार्थकता, आयुष्यात येण्याचं सार्थक याच्यामुळे सगळं होणार आहे. विवरता याचा विचार मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा. म्हणजे एवढं सगळं साधं सोपं एक आयुष्याचं तत्त्वज्ञान समर्थांनी या साध्या बोरूच्या शाईच्या माध्यमातून समजावून सांगितलं. बाबा रे, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या देहाला, या संसाराला, या आयुष्याला ही अशी शाई, परमार्थरूपी शाई, सद्गुरूरूपी शाई लागल्याशिवाय बोलले एक साक्षात्कार होणार नाही, प्रचिती मिळणार नाही. पण अखंड सद्गुरू भूमिका सेवन केली पाहिजे, अखंड सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, अखंड सद्गुरूंचं सान्निध्य या प्रत्येक देहाला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक शिष्याला लाभलं पाहिजे. सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाही. हे सर्वश्रुत आहे, हे सकळांना मान्य झालेलं आहे, हे पिढ्यानपिढ्या सगळं होत आलेलं आहे. बोलले आणि होत जाणार आहे. याच्या आधी कित्येक सगळे शिष्य मंडळी आली, संत मंडळी आली की ज्यांनी सद्गुरू कृपेच्या सहाय्यानं, भक्ती मार्गाच्या सहाय्यानं स्वतःचं कल्याण करून घेतलं. बोलले विषय काय आहे, विषय फक्त हा सत्य शोधण्याचा आहे.
ज्यांनी ज्यांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी स्वला शोधण्याचा प्रयत्न केला, ते सुटले. मग विषय हा नाही की ते किती प्रयत्न केला, किती यश आलं, किती अपयश आलं. परमेश्वराने त्यांना ऐनकेन प्रकारे सोडवून घेतलं किंवा तिथून पुढे त्यांना तशा पद्धतीने किंवा तशा भूमिकेमध्ये त्यांना पुन्हा जन्म मिळाला. म्हणजे काय, एका जन्मात केलेली भक्ती काही वाया जात नाही. पुढच्या जन्मात मनुष्य तिथून पुढे आणखी प्रगती करतो. एखादा मनुष्य ह्या जन्मामध्ये हा एक हरिभक्त असेल आणि काही कारणास्तव त्याचं ते बोलले मोक्षाची भूमिका किंवा मुक्त होणे राहून गेले. पुढच्या वर्षी तो उत्तम कुळात, पुढच्या जन्मात तो उत्तम कुळात जन्म घेतो आणि अधिक चांगली भक्तीमध्ये प्रगती करतो. या भक्तीचं फळ म्हणून त्याला पुढचा जन्म आणखीन चांगला मिळतो, आणखीन सुख आनंद त्याच्या आयुष्यामध्ये असतं आणि तो आणखीन भक्ती मार्गामध्ये प्रगती करतो आणि स्वतःचं कल्याण करून घेतो. बोलले सकळांस हे मान्य आहे, हे सर्वश्रुत आहे, हे आपल्याला असं नकारून चालणार नाही. हे असं सर्वश्रुत आहे, पिढ्यानपिढ्या सगळं चालत आलेलं आहे, सर्वांनीच केलेलं आहे, आपल्याला पण करायचं आहे. आपण विसरून जाऊ नये. आपण त्याच्यामध्ये भेद करू नये. सकळांस जे मान्य त्याची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होईचेत नाही. आणि जो सामान्य नियम बनलेला आहे त्याच्यात काही बदल होत नाही. सर्वांच्या संमतीनं पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे युगानुयुगे जो नियम चालत आलेला आहे, जी विवेकाची भूमिका, जी भक्तीची परमार्थाची भूमिका आहे, बोलले त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याच्यात काहीच बदल नाही. ते अटळ आहे, ते करायलाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. परमार्थाला पर्याय नाही, उपासनेला पर्याय नाही, श्रवणाला पर्याय नाही. हे सगळं करायलाच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून काय करा ते आत्ता करा. आता आपण बोलले आतापर्यंत झालं ते बाबा झालं, नेनपणे झालं, आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. आज आत्ता या क्षणाला सर्व भगवंताला स्पष्ट सांगून मोकळं होऊन जायचं. होत नसेल तसं सांगायचं की समोरता तुम्हीच करून घ्या, माझ्याच्यानं होत नाही आहे, तुमच्याकडून करून घ्या. तो भगवंत करेल, काही ना काही बरोबर व्यवस्था करेल आणि हळूहळू आपण सन्मार्गाला येऊ. पण असं बोलले होत नाही म्हणून सोडून द्यायचं असं नाही. बोलले हीच परीक्षा आहे, हीच कसोटी आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात किंवा हे सगळं तपासण्यासाठी सगळं हे भक्तिमार्ग आहे. की समर्थ पुढे काय सांगतात, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. आता बघायला जर गेला ना तर प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं असतं. आता याचा अर्थ असा का की मग आम्ही आता सगळं प्रारब्धावर सोडून द्यायचं? त्याचं पण उत्तर समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि असं पण असतं की काहींच्या पिढ्या, काहींचे पूर्वज फार असे पराक्रमी होते आणि म्हणून नुसतं त्यांचं नाव सांगून त्यांचं पण कल्याण होईल किंवा ह्यांना पण बोलले सद्गती मिळेल असं असतं का? असं पण नसतं. ते समर्थांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की बाबा रे, सकळांचं जे मान्य त्याची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होतची नाही. जे सामान्य नियम आहे की केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ. जशी कर्म तशी गती प्रत्येकाला ठेवलेली आहे आणि कर्मानुसार प्रारब्ध ठेवलेलं आहे. मग जो आता सगळंच जर विधिलिखित असेल तर मग आमच्या कर्माला पण काही अर्थ नाही. कर्म मिळूनच प्रारब्ध बनतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कदाचित पूर्वीची कर्म जर फिकी पडली किंवा पूर्वीचे प्रारब्ध जर फिकं पडलं आणि आत्ताचे जर कर्म जर प्रबळ झालं किंवा आत्ताचं जर अत्यंत श्रेष्ठ कर्म आम्ही त्या छोट्या कर्माला त्या ठिकाणी पुसून टाकू शकतो, हे सुद्धा समर्थ या ठिकाणी सांगायला विसरलेले नाहीत.
उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारखा होत नाही. आता हे अदृष्टीची म्हणजे अशी प्रारब्धाची सगळी ही रेखा प्रत्येकाची वेगवेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. आणि मग काय होतं, 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे, ऐके त्याने घडे न घडे असे भावे. मागचं पिढ्यांचा पण काही संबंध नाही. रेखा तितुकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी करावे ते काय निमित्त. मागचं प्रारब्ध सुद्धा बदलता येतं. पिढ्या पराक्रमी राहून सुद्धा काही उपयोगाचं नाही. म्हणजे कुठलीच गोष्ट या ठिकाणी परमनंट नाही, कायमची नाही. म्हणून एक प्रत्यक्ष प्रमाण काय आहे की बोलले, हे सगळं आज आम्ही सगळे उपाय करावे, उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आणि आज सगळी उदंड उपाय सगळे योजावे, उदंड प्रत्यय आणावा, उदंड बोलले प्रयत्न करावे, खरं खोटं बघून खोट्याची त्या ठिकाणी भूमिका त्यागावी, खऱ्याची भूमिका स्वीकारावी आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं. स्वतः शोधायला लागेल, लोकांचं बोली लागून उपयोगाचं नाही. बोलले एक स्वतःचं स्वरूपज्ञान त्या ठिकाणी प्रकट करावं लागेल. स्वरूपज्ञानातून आपल्याला कळेल की बाबा रे आपण नेमकं कुठे आहोत, आपलं काय चुकतं आहे. त्यासाठी वारंवार नामस्मरणाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून त्या परमेश्वराला आवाहन करावं लागेल. सद्गुरूंना आवाहन करावं लागेल की बाबा रे मी भरकटलो आहे, मला काही कळत नाही, मला मार्ग दाखवावा, मला सद्गुरू रूपानं मार्ग दाखवावा, मला परमार्थ मार्ग दाखवावा, मला माझ्या दृष्टीने योग्य असणारा मार्ग दाखवावा. असं भगवंताला वारंवार सांगत राहायचं, त्याची आठवण करत राहायची. झोपताना, उठताना, बसताना त्याला आठवत राहायचं. हे असं जर असेल ना बाबा, तर मग त्याला कीव येते. इथे सगळं काही त्याच्या दयेवर आहे. बोलले तो कृपा करेल तेव्हा बोलले हे सर्व योग, सगळे प्राप्ती सगळी जुळून येत असते. सगळे प्रारब्ध कुक्षी पालट करत असतं. म्हणून अदृष्टी रेखा ही सुद्धा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यय ते डोळे झाकणी करावे ते काय निमित्त. फक्त आता डोळे झाकणी करू नये, आळस करू नये, वेळ काढूपणा करू नये, सावध व्हावे, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. हरीच्या जागरणाला येऊन बोलले आपलं कल्याण करून घ्यावं. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. बोलले पण होतं काय, बहुत आपल्या मनामध्ये, आपल्या आजूबाजूला कल्पना, कामना, वासना, हा म्हणतो असं कर, तो म्हणतो तसं कर, हा म्हणतो ह्याने काय होत नाही, तो बोलतो त्याने काय होत नाही. आणि माणसाला पण वाटायला लागतं एक दिवस की काही होत नाही, कशानं काही होत नाही. आणि मग तो काय करतो, सगळ्या प्रवाहामध्ये वाहणारी भूमिका स्वीकारतो. लोकाचे बोली लागला. पण आपल्या शास्त्रांनी काय सांगितलं, आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलं, आपला विवेक काय सांगतो हे मात्र मनुष्यानं बघितलं नाही. समर्थ बोलले मनुष्यानं ते बघितलं पाहिजे. आणि ते जाणून बोलले आपली भूमिका निश्चित केली पाहिजे. लोकांच्या अनुसार आपली भूमिका निश्चित करू नये, स्वानुभवानुसार आपली भूमिका निश्चित करावी. स्वानुभवानुसार आपले तत्त्व, आपल्या शिकवणी, आपल्या सद्गुरू शिकवणीनुसार, आपल्या वेदशास्त्र यांच्या या सगळ्या परंपरेतून आलेल्या ज्ञानानुसार आपण आपली शिकवण निश्चित करावी. आणि त्या भूमिकेवर आपण ठाम राहावं. उगाच काहीतरी हा काहीतरी सांगतो, तो काहीतरी सांगतो, किंवा कोणी काहीतरी सांगतं आणि त्या सगळ्याकडे वाहवत जावं, भरकटत जावं, संभ्रमाची, गोंधळाची अवस्था निर्माण करून ठेवावी. असं करून काही उपयोगाचं नाही. कोणासी नव्हे म्हणू नये, समजून अपाय उपाय, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या.
मग याच्यावर उपाय आहे. समर्थ बोलले आता सांगणारे ऐकणारे तर भरपूर आहे. आता हा चातुर्याचा जो भाग आहे हा एक मुख्य आपल्या आयुष्याच्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा तर आहेच आहे, पण संसारामध्ये व्यवहारामध्ये आता रोजच्या सगळ्या जगण्यामध्ये सुद्धा आपण आता कशी भूमिका अंगीकारावी याचं फार सुंदर विवरण आता समर्थ या ठिकाणी आपणाला करून देत आहेत. समर्थ काय म्हणतात, बाबा बहुतांचे बोली लागू नये हे आपलं ठरलं, पण मग याचा अर्थ त्यांच्याशी लगेच वाद घालावा का, त्यांच्याशी लगेच डोकं लावावं का, त्या प्रत्येकाशी डोकं लावायला आपल्याला परवडेल का, त्याच्यातून आपलीच बोलले अंतरीची मनाची अवस्था ही काय होणार आहे तर ती अस्थिर होणार आहे. मग आपण काय करावं बोलले, आपण ना उदंडांचे उदंड ऐकावे. ऐकून सगळ्यांचं घ्यायचं, लगेच काही कोणाला डोकं लावायचं नाही, लगेच काही कोणाशी वाद घालत बसायचं नाही. उदंडांचे उदंड ऐकावे. आता ही आपल्यासाठी सद्गुरू आज्ञा आहे. आता एखादी सून असेल तिने पण काय करायचं, उदंडांचे उदंड ऐकावे. घरात एखादा व्यक्ती असेल, घरातला कोणी नातेवाईक आपल्याला त्यांचं बोलणं आवडत नसेल, समर्थ काय बोलले, बाबा ठीक आहे ना, नाही आवडत ना, पण उदंडांचे उदंड ऐकावे. सद्गुरू आज्ञा आहे. ऐकून घ्यायचं, प्रत्युत्तर लगेच द्यायचं नाही, ऐकून घ्यायचं. आणखी पुढे सांगतील समर्थ काय करायचं. बरेच असे संवाद आहेत, बरेच असे सगळे संबंध आहेत की ते केवळ आणि केवळ लगेच बोलल्यानं, लगेच प्रतिक्रिया दिल्यामुळे काय होतात तर ते असे वाद निर्माण होतो किंवा विकोपाला जातात. समर्थ बोलले, बाबा उदंडांचे उदंड ऐकावे. लगेच काही यस्नो करायची गरज नाही. थोडं हसलो, थोडं बघतो, बोलले करतो, पाहतो किंवा थोडं थांबतो. परी ते प्रत्यय पहावे, त्याच्यावर विचार करायचा. खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आणि मग हळूवार आपल्याला कळतं की हा समोरचा जो सांगतो आहे, समोरचा जे बोलतो आहे ते काय आहे, ते खरं आहे का खोटं आहे. याचा विचार केला पाहिजे. आणि मग बोलले, कोणाशी नव्हे म्हणू नये. मग आता एखाद्याचं कळलं की आता ह्याने सांगितलेलं काही आपल्याला पटलेलं नाही, पण डायरेक्ट त्याला नाही सांगायचं का. समर्थ बोलले, नाही म्हणायचंच नाही. कोणाशी नव्हे म्हणू नये. समजावे अपाय उपाय, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलोनिया. नाही म्हणायचं नाही, आधी सगळं ऐकून घ्यायचं शांतपणे. आणि डायरेक्ट नाही म्हटलं तर काय होतं, माणूस हेकांड आणि कच्चे. माणूस कसा आहे, हेकांड आहे, कच्चा आहे. मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. तो हेकांड आहे आणि कच्चा आहे. जर त्याचं आपण ऐकलं नाही तर तो हेकांड करतो, काहीतरी त्याचं वेगळंच तुंतून सगळं वाजवतो. आपण नुसतं ऐकून घेतलं, बघतो म्हटले, करतो विचार म्हटले, थोडंसं हसून दिलं तर तो विषय तिथे क्लोज होऊन जातो. पण आपण तिथल्या तिथे जर त्याला नकार दिला तर काय होतं बोलले, तर तो हेकांडपणा करतो, वाद निर्माण करतो. म्हणून असं करू नये. समर्थ बोलले, मान्य करावे तयाचे, ठीक आहे त्याचं मान्य करून घ्यायचं, काय फरक पडत नाही. त्याचं फक्त अंतर राखायचं. बाकी काय करायचं नाही करायचं हे पुढचा विषय आपल्या हातात असतो. येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. आता हे फार छान आहे, हे फार सुंदर आहे, ही फार मोलाची शिकवण समर्थ आम्हाला या ठिकाणी बोलले सांगू बघत आहेत की बाबा रे ही गोष्ट अशी आहे ना की हे गोष्ट जर अंगीकारली ना तर रोजच्या संवादामध्ये आम्हाला आमचे कित्येक वेळा होणारे सगळे वाद
खूप थांबतील. समर्थ म्हणतात की बाबा प्रत्येक माणूस हा एकांड पेसा आहे. समर्थांनी सांगूनच टाकला, प्रत्येक माणूस हा दीड शहाणा आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र अहंकार आहे आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. एकांड म्हणजे एक नसला तरी एकांगी स्वतःला समजणे कच्चा असतो. मडकं हे फार थोडे असे साधू संत असतात, त्यांचं आपण ऐकलं ना ऐकलं त्यांना काही फरक पडत नाही. पण असं काही बऱ्याच अशा माणसांना पण ऐकलं पाहिजे असं वाटत असतं. आणखीन समर्थ पुढे काय सांगतात, अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहु असा, तरी मग शहाणा कैसा निववू जाणे. वेडे करावे शहाणे, तरीच जिने श्लाघ्यवाने, उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपणा. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथवावे, काहीच कळोने दावे विवेके बळे. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, मन दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या. बोलले बघा, आता ह्या सगळ्या क्लुप्त्या समर्थांनी दिल्या. आता एक एकांड माणूस असतो, कच्चा माणूस असतो, मग त्याला नाही म्हणायचं नाही, मग काय करायचं, कसं मॅनेज करायचं, त्याचं आता समर्थ या ठिकाणी एक ओळ आपल्याला सगळी सांगत आहेत. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहु असा, तरी मग शहाणा कैसा निवू. आता प्रत्येकाच्या अंतरी पीळ असतो, पेच असतो, काहीतरी मतं असतात, मतांतरं असतात, आणि तोच प्रत्येकाला वाढवायचा असतो किंवा सांगायचं असतं. मग समर्थ बोलले तो काढणारच आहे. मग त्यासाठी त्याला आधी आपल्याला ऐकून घ्यायला लागेल, मग त्याला ऐकून घेऊन त्याला शहाणा करायला लागेल. ते पण कसं, मावाळ भाषेमध्ये, की असं जर त्याच्याऐवजी जर असं करता आलं तर, असं एकदा करून बघितलं तर, किंवा असं पण चालू शकतं का, अशा भाषेमध्ये जर आपण ते सगळं घेतलं तर कदाचित वेडे करावे शहाणे, त्याच्यातला तो वेडेपणा बाजूला तो स्वतः सारेल आणि तो स्वतः शहाणा होईल. पण त्यासाठी ही पद्धत आहे. त्यासाठी म्हणले ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत. तो बोलले समर्थपणाला आधी यासाठी फार विवेकाची, फार सावधपणाची भूमिका अखंड ठेवावी लागते. नियमित सगळं नामस्मरण पाहिजे, नियमित श्रवण पाहिजे, नियमित सगळं आपलं आरोग्य छान पाहिजे, नियमित व्यायाम पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी सगळं आपल्याला मॅनेज करता येतात. कुठेतरी बोलले एखादी गोष्ट कमी असली की मग ते बॅलन्स मनुष्याचा जात असतो. म्हणून ते ऐकून घ्यायचं, त्याला हळुवारपणे समजून सांगायचं. वेडे करावे शहाणे, तरीच जिने श्लाघ्यवाने, हे संवाद कौशल्य आहे. आणि ह्या सगळ्या अशा बेसिक गोष्टी, बेसिक स्किल आपण परमार्थात येऊन आपल्याला जर जमणार नाहीत तर मग आपला काय उपयोग आहे. म्हणजे उपयोग आहे म्हणण्यापेक्षा आपण करणार नाहीत तर कोण करणार. उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपणा. शक्य तेवढे वाद कमी करणे, शक्य तेवढ्या लोकांशी बोलले त्यांना असं विवेकपूर्वक, युक्तिपूर्वक, चातुर्यपूर्वक काय करणे, तर बोलले हँडल करता येणे, हे शहाणपणाचं सगळं लक्षण आहे. आणि वाद वाढवणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे हळूवारपूर्वक ऐकून घेणे, हळूवारपूर्वक विनयपूर्वक समजून सांगणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथवावे, काहीच कळोने दावे विवेकी बळे. आता हे करण्याचे सगळे मार्ग आहेत. पहिला मार्ग काय दाखवला, मिळवून जाऊन मिळवावे. मिळून जाऊन, हो, त्याला पहिल्यांदा होकार करणे की हो तू सांगतो ते बरोबर आहेस,
मग हळूच चर्चा करता 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 मग याच्याऐवजी पण असं पण जर केलं तर चालू शकतं का, किंवा ह्याचा रिझल्ट अधिक चांगला मिळेल का, असं पडी घेऊन उलथावे. म्हणजे आधी आपण काय केलं, लहानपणा घेतला, पडी घेतली की हो बाबा तुझं बरोबर आहे, आणि मग त्याला आपण हळूहळू त्याला विचार करायला लावलं की बाबा असं केलं तर, किंवा मग असं केलं तर आणखीन चांगलं राहील असं वाटते. असे शब्दप्रयोग जर वापरले तर काय होतं, पडी घेऊन उलथवावे. आपण लहानपणा घ्यायचा, पण आपण बाजी जिंकण्यासाठी लहानपणा घ्यायचा. आता सिंह असतो, सिंहाला जर लांब झेप मारायची असली तर तो 2 पावलं मागे जातो आणि 4 पावलं पुढे फरलांग मारतो. जागच्या जागेहून जास्त लांब फरलांग जात नाही, उडी जास्त मारली जात नाही, थोडं मागे यावं लागतं. आयुष्यात असं प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं मागे जायचं, थोडं थोडं माघार घ्यायची, थोडी थोडी नम्रता घ्यायची, आणि मग अशी 4 फरलांग उडी पुढे मारायची. बोलले हे 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 शहाणपणाचं सगळं लक्षण आहे, ही विवेकाची खूण आहे, हे चातुर्याची सगळी खूण आहे. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथवावे, काहीच कळो नेदावे विवेके बळे. आता हे ऑपरेशन्स आहेत. आता भूल डॉक्टर ऑपरेशन करतात ना, ते काय करतात, असं गुंगीचं औषध देतात किंवा असं भूलचं इंजेक्शन देतात, आणि हळूचं सगळं ते सगळे सिझरिंग वगैरे सगळे करून मग ती भूल उतरते. आता त्याला काहीच त्रास होत नाही, कारण भूलमध्ये असतो. मग समर्थ बोलले अशी भूल देता आली पाहिजे, असं डॉक्टरसारखं बोलले, काहीच कळो नेदावे विवेके बळे. हे अत्यंत प्रेमानं, अत्यंत लहानपणा घेऊन, अत्यंत समजदारीपूर्वक, अत्यंत भाऊदादा करून आपण असं संवाद कौशल्य आपलं सुधारावं, इतरांशी संवाद वाढवावा, आणि बोलले हे आपलं बोलले कार्य साधून घ्यावं. आता अर्थातच हे कार्य साधून घ्यावं म्हणजे याचा वापर हा फायद्यासाठी नाही, तर ही एक संवादाची कला म्हणून समर्थ आपणाला सांगत आहेत. आता हा भाग नुसता बोलण्याचा किंवा व्यवहारातला नाही, आता हाच भाग विषयांचा पण आहे, हाच भाग मनाला आणि मायेला सगळा उलथवण्याचा पण आहे. आता हे गोड बोलणं, हे असं लाडीगुडी लावणं, हे तुझं बरोबर आहे माया, तुझं बरोबर आहे मन, डोळ्यांना सांगणं की तुझं पण बरोबर आहे बाबा, पण याचे आपण थोड्या वेळानं बघू ना, थोड्या वेळानं खाऊ ना, आधी हे करून बघू ना, मग ह्याच्यात आपला वेळ घातला तर, इकडे वेळ घालण्यापेक्षा इकडे घातला तर काहीतरी नॉलेज, काहीतरी ज्ञान, काहीतरी समज आपली वाढेल, काहीतरी शक्ती आपणाला मिळेल. त्याच्यापेक्षा इकडे गेलो तर शक्ती वाया जाईल, आपला वेळ वाया जाईल, कुठेतरी 4 माणसात सन्मानात आपलं असं 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 मनाला मायेला हळूहळू 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 विवेकानं समजवत जावे, मिळून जाऊन मिळवावे. मनाला पण आपण असं धुतकारून लावला ना, मायेला पण असं धुत मी करणार नाही, अजिबात करणार, अजिबात पाळणार नाही, अजिबात खाणार नाही. ते बोलले ते म्हणतात बघतोच आम्ही कसा बघणार नाही, बघतोच आम्ही कसा खाणार नाही. हा सगळा कलेचा भाग आहे, ही सगळी एक कला आहे की आपण हे सगळं कसं मॅनेज करतो. हे मॅनेजमेंट जमलं म्हणजे आपलं सगळं झालं. हेच समर्थांनी आधी जे बोलले ना समर्थ, की बाबा रे इहलोक सार्थकता, ही कला आहे. बरोबर तो असं बोरू घेणं, त्याला असं बरोबर कट मारणं, मग त्याला असं बरोबर शाईमध्ये बुडवणं, त्याला असं बरोबर श्वेतास गाठी पडता, त्याला असं बरोबर अक्षर लिहिणं, अक्षराचा आकार काढणं, हे सगळे स्किल्स आहेत. हे सगळे हळूहळू चालीनं, मुलाच्या चालीनं चालावे, असं बरोबर 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 हे सगळं आम्ही हळूहळू हळूहळू करून घेतलं पाहिजे. दुसऱ्याचे आता हे सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याच्या सोबतीला सगळे समर्थांनी सांगितले. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या. बोलले
त्याच्या पद्धतीनं घ्यायचं, त्याच्या चालीनं घ्यायचं, त्याच्या हिशेबाने घ्यायचं. करायचं आपलंच आहे, पण त्याच्या हिशोबानं त्याच्यात तोंडून घ्यायला लागतं. त्याला आधी हो म्हणून द्यायचं, बिनधास्त हो म्हणून द्यायचं. बरं, मग नंतर त्याच्याशी हळूवार अत्यंत नम्र भाषेत आणखीन चांगलं काही करता येईल का, किंवा असं केलं तर अशी बरोबर 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 दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे, त्याच्या हिशेबानं घ्यायचं. होईल आपल्याच हिशेबानं, पण ते घ्यायचं कोणाच्या हिशेबानं, त्याच्या हिशेबानं. हे कोण सांगताय? समर्थ सांगतायत. मनाला पण असं, मना बाबा तुझ्या हिशेबानं. तू म्हणतो ना कुठेतरी पिक्चर बघायला जायचं, ठीक आहे बोलले, पिक्चर बघायला जाऊ, पण मग आधी आपलं एक काम आहे, आपले आधी कुठेतरी भगवंताची उपासना करून घेऊ थोडी. ते आपला रोजचा नित्यक्रम आहे. तेवढं झाल्यानंतर मग आपण बिनधास्तपणे पिक्चर बघायला जाऊ. मग तेच हळूहळू करता करता थोडं नामस्मरण केलं, थोडं ध्यान केलं. मग मनाला सांगायचं, मनाला बघ, म्हणा काही न करता किती छान आनंद आपल्याला वाटला. मग हे पिक्चर बघून काय होणार आहे? सगळी मारपीट, सगळं इकडचं तिकडचं सगळं बघणार आहे. सगळं अंतःकरण आता हे शांत झालेलं, सुंदर झालेलं अंतःकरण पुन्हा सगळं गढूळ होणार आहे. त्यापेक्षा आपण आता इकडे काहीतरी एखादं छानसं असं भक्तिगीत ऐकूया, एखादं छानसं असं सत्संग ऐकूया, किंवा असं छानसं कुठंतरी फिरून येऊ, किंवा छानसं काहीतरी आणखी वाचन करू, किंवा काहीतरी संसारातलं काहीतरी एखादं प्रपंचातलं अपूर्ण कार्य करून घेऊ. हे असं बरोबर मुलाचे दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या. हे असं बरोबर बरोबर कलेकलेनं बरोबर घेता आलं पाहिजे. जो दुसऱ्याचे हितावरी, तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतर दयाचे. बोलले दुसऱ्याच्या हिताचा जर विचार केला ना, तो बोलले तो त्याचं वाईट करण्यापासून परावृत्त होतो, किंवा इतरांचं पण चांगलं व्हावं, इतरांचं पण कल्याण व्हावं अशी भावना जर असेल ना, तर मग इतरांचं वाईट व्हावं असं माणसाला वाटत नाही. मग अशी भूमिका ठेवून हळूहळू त्याच्याशी मानत मानत विवरी त्याला जर व्यवस्थित सांगितलं तर काय होतं, बोलले तो कन्व्हिन्स व्हायला वेळ लागत नाही. आधी अंतर हाती घ्या, आधी त्याला जिंकावं, आधी त्याचा सन्मान करावा, आधी त्याला रिस्पेक्ट द्यावा, आधी त्याचा आदर करावा. मग हळूहळू सांगायचं की ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला असं वाटतं आता अजून हे असं असं काम बाकी आहे, किंवा हे असं असं आधी करायला लागेल, कारण ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग आपण हे तसं करूया का, त्याची संमती घ्यायची. तो होच सांगणार. त्याला विचारलं ना, त्याला मान दिला ना, त्याला मोठेपणा दिला ना, मग तो होच सांगणार. नाना उपाय न्यावे परलोकासी. आता हे इहलोक सोडून द्यायचं, आता परलोकाची भूमिका. म्हणा आपण थोडीशी उपासना करून घेऊया का, तू म्हणतो तसंच पिक्चर बघायला नक्की जाऊ, काही हरकत नाही. उपासना झाली, म्हणा किती छान वाटलं, तुझं अभिनंदन. मग आपण चल आता थोडंसं पिक्चरच्या ऐवजी थोडं फिरूनच येऊया. फिरता फिरता आपण मग आणखी थोडं नामस्मरण करून घेतलं तर. मग आता वेळ झाला, आता काहीतरी संसार प्रपंचाचं कामधंदा करावा लागेल. मग पिक्चर वगैरे नंतर बघू आपण. मग कामधंदा करता करता त्याचं स्मरण केलं, त्याचं मस्त ओठामध्ये तेच गुणगुणत सगळं संसार प्रपंचाचा कामधंदा पूर्ण केला. मनाला संध्याकाळी परत मना तू किती छान आज काम केलं, सकाळी मस्तपैकी छान व्यायाम केला, उपासना केली, काम केलं, तुझं अभिनंदन. आता आणखीन जर तू थोडंसं केलं तर तुझा दिवस सार्थक होणार, आणखीन आनंद, आणखीन परमेश्वराच्या जवळ आपण जाणार. असं जर मनाला सांगितलं, थोडंसं करून घे, वाटलंच तुला आणखी नंतर. करत 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 हळूहळू उकलावे नाना उपाये न्यावे परलोकासी. अशी करता 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 सवय झाली.
सवय झाली सवय झाली सवय झाली की इहलोकात राहून आपण कुठे राहतो? परलोकात राहतो. हे विवेकानं केलं तर असं होतं. नाहीतर मग काय, आपण जर म्हटलं माझंच खरं, माझ्या हिशोबानेच वागणार, विवेक नाही, नाम नाही, भक्ती नाही, चातुर्य नाही, सद्गुरू नाही, श्रवण नाही, जर ही भूमिका जर असेल तर काय आहे, हेकांडास हेकांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला ठाव कैसा. म्हणजे तो त्याचं वेगळं ताणतो, हा त्याचं वेगळं ताणतो, दोन भांडे एकमेकाला लागणार, अर्थातच आवाज मोठा होणार आणि कळहो होणार, भांडण होणार. आता इथे कुठं चातुर्य आलं, सगळं बुद्धी सगळी थांबून जाणार, विवेक सगळा थांबून जाणार, कटकटीत सगळ्या त्या ठिकाणी सुरू होऊन जाणार. असं हेकाणपणा घेतल्यानं हे असं होणार आहे. चातुर्यपणा जर घेतला तर त्या आधी समर्थांनी सांगितलं तसं सगळं होणार आहे. पण आता काय करावं, पाहावे आपणासी आपण. समर्थ पुढे काय सांगतात, उगीच करीती बडबड, परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे. आता समर्थ बोलले, हे बोललो आपण, सगळं झालं, सगळी चर्चा केली. हे बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला आपली स्थिती राहत नाही, किंवा आपण काहीतरी चूक करून जातो. परस्थळ साधने जड कठीण आहे. ठीक आहे, समर्थांनी पण मान्य केलं, म्हणजे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर समर्थांसारखे समर्थ योगी हे सांगतात की बाबा हे साधने कठीण आहे, जड आहे, हे सगळं असं करून दाखवणं अवघड आहे. म्हणजे याचा अर्थ निश्चितच हे सगळं अवघड आहे. आणि आपल्या हातून जर काही चुका होत असतील, किंवा आपण ह्याच्या आधी जर काही चुका केलेल्या असतील तर ठीक आहे, ते एक असं त्याच्यात काही विशेष असं काही नाही, असं फार असं मनाला लावून घेण्यासारखं काही नाही. पण पुढे काय, धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, प्रस्तावून परावे आपले होते. ठीक आहे बाबा, पण आपण प्रयत्नच करू नये असं काही नाही. प्रयत्न तर करावाच लागेल, निश्चितपणे करावा लागेल. मग आपण प्रयत्न केलाच पाहिजे. मग काय प्रयत्न करावा बोलले, एक सर्व संयम ठेवावा, मेहनत घ्यावी, उपासना करावी, नामस्मरण करावं, स्वतःला घासावं, स्वतःला सिद्ध बनवावं, धके चपेटे सोसावे. काही ठिकाणी त्रास होतो, समोरचे लोक रिस्पॉन्स देत नाही, तिथे पण आपण अपमान सहन करावा. नीट शब्द कोणी आपल्याला बोललं ते पण आपण ऐकून घ्यावे. प्रस्तावून परावे आपले होते. आणि बोलले हे सगळं आपण जर अशी थोडं संयम ठेवला, हे सगळं सहन केलं, तर याचा परिणाम असा होतो की एक दिवस हे सगळे समोरच्या लोकांना काय होतं, पश्चाताप होतो. प्रसंग जाणोनी बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे. बोलले आणखीन एक फार सुंदर अशी टीप किंवा फार सुंदर असं सूत्र समर्थांनी आपणाला दिलं की बाबा रे, प्रत्येक प्रसंग बोलून पाहून आपण वागावं. मुळात तर अत्यंत शांत राहावं, अत्यंत कमी बोलावं, अत्यंत विचारपूर्वक सगळं राहावं. जाणपण काहीच घ्यायचं नाही, अत्यंत लहानपणा घ्यायचा, अत्यंत लहानपणा, अत्यंत लीनता, अत्यंत नम्रता धरून जायचं, अत्यंत नम्रता धरून राहायचं, ऐकून घ्यायचं, हळुवारपणे समजून सांगायचं, समजलं तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं. साधं सिंपल अशा साध्या सरळ गोष्टी आहेत. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावे. अनुभव घ्यावा, सगळीकडे फिरावं, विवेकाने बघावं, विवेकानं शोधावं, सगळीकडे परीक्षा करावी, चिंतन करावं, मनन करावं, निजध्यास करावा. बहुती काहीतरी सापडे,
विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. म्हणून हे असं शोधलं विवरलं केलं तर होतं, नाही तर काहीच होत नाही. म्हणून हे सगळं प्रयत्नपूर्वक करावं लागेल, हे सर्व जाणीवपूर्वक करावं लागेल. चांगल्या लोकांशी मैत्री करावी. उगाच असं बसून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकत राहावं, नवीन ज्ञान ध्यान करत राहावं. बहुती काहीतरी सापडे. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे, विवेके सहित. सावधपणा सगळ्यात महत्त्वाचा समर्थांनी सांगितला. म्हणजे सावधपणा प्रत्येक वेळेस सावध राहिलं पाहिजे. मी कोण, आपण कोण, देव कोण, आपण परमार्थी आहोत, आपण विवेकी आहोत. आपल्याला आपलं स्वत्व, आपल्याला आपली आत्मस्थिती, आपल्याला असं विषयांच्या आहारी स्वतःला विकायचं नाही. हे एवढं एक सावधपण आपल्या अंगी ठेवायचं आणि ते जाणून मग प्रत्येक प्रसंगातशी आपण तडजोड करायची. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. आधीच सगळं विचारपूर्वक कृती केली ना की नंतर पश्चाताप करायचा वेळ येत नाही. म्हणजे जायचंच नाही शक्यतो, बारा भानगडीत पडायचंच नाही. जिथे गेल्यानं आता माहिती आहे की एखाद्या नदीच्या काठावर दगडावर खडकावर प्रचंड शेवाळ आलेलं आहे, ओलसर जमीन आहे आणि लागलीच खाली असा मोठा असं पाण्याचा भरलेला डोह आहे. अशा ठिकाणी एवढ्यात जवळ कशाला जायचंच कशाला, की तिथे नुसतं जाऊन तर बघू आणि पाय सटकला म्हणजे पाण्यामध्ये पटकला आणि याच्यातून काय होणार आहे. बोलले बुडणेच आहे, नो चॅलेंज, दुसरा पर्यायच नाही. मग बुडेन अशा ठिकाणी जायचं कशाला. समर्थ म्हणजे जाऊ नये तेथे जावे, विवेके सहित. जाऊ ये तिकडे जावे, जाऊ नये नाही बोलले समर्थ, जाऊ ये बोलले. जायचं बाबा तिथेच जा, भलत्या सलत्या ठिकाणी जात बसू नको. विषाची परीक्षा घ्यायचीच नाही. विष आहे ना, लांबच राहायचं, आगीच्या जवळ जायचं नाही. फार सुंदर समर्थांनी या ठिकाणी सांगितलं. वर्तमान आधीच घ्यावे, सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. बोलले ही टॅगलाईन आहे. ही ओळ अंतःकरणात आपण ठसवून घेतली पाहिजे. ही ओळ असं मनन करायची, वारंवार आठवायची. सावधपणे सर्व जाणावे, सावधपणे सर्व भूमिका करावी, सावधपणे सर्व भूमिका करावी. आणि काय करावं, वर्तमान आधीच घ्या. परिणाम काय होतील याचा आधीच विचार करून ठेवावा. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे. हे सुंदर आहे, फार घेण्यासारखं आहे. नाना जिनस पाठांतरे. आता हे झालं सावधपणा. त्याच्यासोबत आणखीन काय पाहिजे, जिनस पाठांतरे, शास्त्र वाचन, शास्त्र श्रवण, आणखीन उपासना पाहिजे. सगळ्यांशी अंतर निववता आली पाहिजे. लेहोन देता परोपकारे सीमा सांडावी. परोपकार करता आले पाहिजे. जैसे जयास पाहिजे तैसे तयास दिजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. ज्याला जे पाहिजे तसं त्याला ते दिलं किंवा तसं त्याच्या हिशोबाने केलं तर त्याला तो मग बोलले आपणाला श्रेष्ठ करतो. भूमंडळी सकळांस मान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. बोलले ज्याला हे सगळं जमलं तो सामान्य नाही, तो कोण आहे, तो विशेष आहे, तो कोणीतरी महापुरुष आहे, तो कोणीतरी थोर आहे, तो कोणीतरी साधू आहे. म्हणून ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय उणे जेथे तेथे. समर्थांनी आपल्याला इहलोक आणि परलोक साधण्यासाठीची सगळी अशी छान अशी चातुर्याची लक्षणं आपणाला सांगितली. आणि समर्थ काय सांगतात की बाबा रे, ही लक्षणं जर तू घेतली ना तर दिग्विजय होशील. तुझा इहलोकात आणि परलोकात दिग्विजय साजरा होईल. म्हणजे सगळीकडे कल्याण होईल, सगळीकडे उदो होईल. पण अशी ही सगळी चातुर्याची लक्षणं, कुठली ही लक्षणं होती तर बोलले हे सगळ्यांशी बोलले संवाद कौशल्य साधता आलं पाहिजे. सावधपणा ठेवून प्रत्येक कार्य, प्रत्येक कृती आधी केली पाहिजे. परिणामांचा आधीच विचार केला पाहिजे. चांगल्या लोकांमध्ये मैत्री केली पाहिजे.
नम्रता धरून राहिलं पाहिजे, धके चपेटे थोडंफार कमी जास्त सहन केलं पाहिजे. आणखीन बोलले इतरांच्या चालीनं, इतरांच्या गतीनं, त्यांच्या मनोगतानं, त्यांच्या हिशोबानं सगळा प्रसंग किंवा चर्चा केली पाहिजे. आणि असं विवेकानं सगळं हळूहळू आपलं मनाला, मायेला पण समजावत त्याच्याकडून उत्तम कार्य, उत्तम उपासना, उत्तम आचरण करून घ्यायचं. आणि काय करायचं? दिग्विजय करणे. मग तयास काय उणे, जेथ तेथे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्यविवरणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.